नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी ही मासवडी आणि रस्सा. करायला जरी ही रेसिपी अवघड वाटत असेल ना, तरीही चवीला खूप छान लागते. जर कोणी तुमच्याकडे पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे नक्की बनवू शकता. चवीला खूप मस्त लागते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण रस्सा बनवणार आहोत. यासाठी मसाला बनवून घेऊयात. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये घेणार आहोत 1 वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा खीस, 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत, 1 चमचा चणा डाळसुद्धा इथे भाजून घेतलेली आहे, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. त्यासोबत 2 छोटे चमचे घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे. अशा पद्धतीचा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जास्तीचं पाणी घालायचं नाही. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा मोहरी थोडीशी तडतडली की याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि जो आपण मसाला बनवून ठेवलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. आणि हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. रस्सा बनवण्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्तीचं वापरायचं आहे. इथे मी थोडंसं जास्तच तेल वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेऊयात. इथे आता तुम्ही बघू शकता मसाला छान असा भाजला गेलेला आहे. याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आपण सगळेच मसाले घालून घेतलेले आहेत, त्यामुळे आता डायरेक्ट याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. इथे आपण गरम पाणी घालणार आहोत. गरम पाणी घातल्यामुळे रश्श्याला तर्रीही छान येते आणि कलरही छान येतो, त्यामुळे आपण इथं गरम पाणी घातलेलं आहे. आधी इथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊयात आणि नंतर उरलेलं जे पाणी आहे तेही घालून घेऊयात. इथे मी आता जे उरलेलं पाणी आहे तेही घालून घेत आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्ही ते पाणी घालू शकता. हा रस्सा आपल्याला जास्त घट्ट ठेवायचा नाही, पातळ असा रस्सा आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हा रस्सा आपल्याला 4 ते 5 मिनिटं उकळू द्यायचा आहे. इथे बघा आता तुम्ही 4 ते 5 मिनिटं रस्सा आपला छान असा उकळत आहे. मस्त असा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा पातळचा रस्सा आपल्याला पाहिजे. इथे घालूयात आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि आपल्या वडीसाठी लागणारा जो रस्सा आहे तो तयार झालेला आहे. गॅस बंद करूयात आणि रस्सा उतरवून ठेवूयात आणि आता आपण वडीसाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊयात. इथे मी घेतलेला आहे मिक्सरचं भांडं. याच्यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी भाजलेले तीळ, 1 चमचा भाजलेली खसखस, 1 वाटी भाजलेल्या खोबऱ्याचा खीस, सुकं खोबरं इथे खिसून भाजून घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे. हे कोरडे जिन्नस आपल्याला आधी मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. जास्ती बारीक करायची नाही, थोडीशी ओबडधोबड आपल्याला करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत आता 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. त्यासोबत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. त्यासोबत 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि याच्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, जास्ती बारीक करायचं नाही. इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचा हा मसाला आपला तयार झालेला आहे. जास्तीही बारीक नाही आणि जास्ती मोठाही नाही. याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करतानाही घालू शकता. मी अशा पद्धतीने वरून घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि इथे आपला हा वडीसाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून झालेला आहे. आता आपण यासाठी लागणारं जे पिठलं आहे ते बनवून घेऊयात.
यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची पेस्ट घालत आहे. हे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आणि हे आपल्याला छान असं तेलावरती परतवून घ्यायचं आहे. मिरची इथे छान अशी तेलामध्ये परतली गेलेली आहे. याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद. हळद ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. याच्यामध्ये घालणार आहोत आता आपण पाणी. जेवढा आपण बेसन घेतलेलं आहे ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. यासाठी मी ते 2 कप पाणी घालत आहे. लगेचच याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे. याच्यामध्ये घालणार आहोत बेसन. थोडं बेसन घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आणि याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. एकदम सगळं बेसन घालायचं नाही, नाहीतर याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या आपल्या मोडल्या जात नाहीत. त्यामुळे थोडं बेसन घालत अशा पद्धतीने आपल्याला याच्यामधल्या ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. इथे मी सगळं बेसन घालून घेतलेलं आहे आणि याच्यामधल्या अशा पद्धतीने आता चमच्याने गाठी मोडत आहे. ज्या काही उरल्या असतील त्या व्यवस्थित गाठी मोडून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं छान अशी दणदणीत आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे आपलं पिठलं छान असं शिजलं जाईल. अधूनमधून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागलं जाणार नाही. गॅस कमी ठेवायचा आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपलं पिठलं शिजले का ते पाहूया. मध्ये 1 ते 2 वेळा हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपलं हे पिठलं आहे ते तयार झालेलं आहे. व्यवस्थित असं हे शिजलेलं आहे. अशा पद्धतीचंच आपल्याला पिठलं हवं आहे. गॅस बंद करूयात आणि आता आपण वडी बनवायला घेऊयात. हे पिठलं गरम असतानाच वडी आपल्याला थापायची आहे. थंड झाल्यानंतर वडी व्यवस्थित थापली जात नाही. आता आपण वडी बनवायला सुरुवात करूयात. यासाठी पोळपाटावरती सुती कपडा अंथरलेला आहे. कपडा पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आणि तो घट्ट असा पिळून घ्यायचा आणि पोळपाटावरती अशा पद्धतीने अंथरून घ्यायचा आणि वरून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे वडी कापडाला चिकटली जात नाही. थोडंसं खिसलेलं खोबरं घालत आहे आणि हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याच्यावरती घालायचं आहे आता आपल्याला बनवून ठेवलेलं जे पिठलं आहे ते. गरम असतानाच ही वडी आपल्याला थापायची आहे आणि जे उरलेलं पीठ असेल ना ते आपल्याला लगेचच झाकून ठेवायचं आहे. ते गरम राहिलं पाहिजे कारण की हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित थापलं जात नाही. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला जास्ती चटकेसुद्धा लागत नाही आणि पीठही हाताला चिकटलं जात नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्ती चटके लागत असेल आणि सवय नसेल तर थोडंसं चमच्याने तुम्ही हे पसरवून घेऊ शकता आणि नंतर हाताने थापून घेऊ शकता. हे आपल्याला थोडंसं जाडच असं थापून घ्यायचं आहे. जास्ती पातळ बनवायचं नाही. याच्यावरती आता आपण हा बनवलेला जो मसाला आहे तो घालून घेऊयात. थोडासा मसाला जास्तीच घालायचा आहे. मसाला जास्त असल्याने वडी खूप छान लागते. त्यामुळे मसाला इथे थोडा जास्तीच घातलेला आहे. आता आपल्याला अशा पद्धतीने कपड्याला धरून ही वडी अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे. याच्यामधलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ही अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे. जोर लावून प्रेस करायची नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला ही प्रेस करून घ्यायची आहे आणि इथे आपली ही वडी तयार झालेली आहे. उरलेलं जे पीठ आहे ना त्याच्यापासून ही याच पद्धतीने आपल्याला वडी बनवून घ्यायची आहे. इथे मी बनवून घेतलेली आहे आणि आपली ही मास वडी तयार झालेली आहे. इथे मी तुम्हाला आता ही कट करून दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपली वडी तयार झालेली आहे. पीठ गरम असतानाच वडी थापली ना ती व्यवस्थित थापली जाते आणि छान अशी वडी आपली तयार होते. थंड झाल्यानंतर व्यवस्थित थापली जात नाही. त्यामुळे गरम असतानाच ही आपल्याला थापून घ्यायची आहे. मस्त अशी आपली इथे वडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज ही कट झालेली आहे. याचे तुकडे वगैरे पडलेले नाही. इथे मी सगळी वडी कट करून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली मास वडी आणि रस्सा तयार झालेला आहे. ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. जेव्हा केव्हा तुमच्याकडे पाहुणे येणार असतील आणि व्हेजमध्ये काहीतरी बनवायचं असेल तर तेव्हा तुम्ही हे नक्की बनवू शकता. एकदम मस्त ऑप्शन आहे आणि चवीलाही अप्रतिम लागतो.
जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आणि आता श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये मस्त असा हा व्हेजचा ऑप्शन आहे आपल्याला. एकदा नक्की करून पहा. मासवडी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.